जनगणनेत ओबीसींचा उल्लेख नसल्याचा मुद्दा राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। आगामी 1 एप्रिल 2026 पासून होणाऱ्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या 33 प्रश्नांच्या यादीत ओबीसी समाजाचा स्वतंत्र उल्लेख नसल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी जनगणना महारजिस्टर यांनी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये अनुसूचित जाती व जमातीचा उल्लेख असताना ओबीसी समाजासाठी इतर असा शब्द वापरण्यात आल्याने ओबीसी समाजात नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। जनगणनेत ओबीसी समाजाचा स्पष्ट आणि स्वतंत्र उल्लेख करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे निवेदन दिलं होतं की केंद्र सरकारने 22 जानेवारीला जे भारत सरकारचं राजपत्र काढलं, 33 प्रश्नावली निर्माण केली। त्याच्यामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य असा उल्लेख केला आहे। या राजपत्राचा आम्हाला आक्षेप आहे, कारण केंद्राचे मंत्री अश्विन रेल्वे मंत्री यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला असं सांगितलं की यावर्षी जातनिहाय जनगणना होणार आहे, म्हणून आता जेव्हा आम्हाला अधिसूचना आमच्या हातात पडली त्याच्यामध्ये जातीचा कॉलम म्हणजे ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे आज आम्ही निवेदन देत आहोत। या व्यतिरिक्त केंद्र सरकारने जर लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर देशभरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।